चंद्रपुरातही मतदानात मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। मतदारांना ज्या मतदान केंद्रावर मतदान करायचे त्या ठिकाणी त्यांची नावं सापडत नसल्याने मोठी नाराजी व्यक्त होते। दृश्य आपण पाहतो सध्याची ती म्हणजे चंद्रपूर मधली आहेत। अनेक जण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेत, मात्र इथल्या या यादीमध्ये त्यांची नावं नसल्याचं समोर आलेलं आहे। ऑनलाईन साइटवरही मतदारांना चुकीचे मतदान केंद्र सुचवण्यात आले, त्यामुळे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना विचारपूस करावी लागते आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। चंद्रपुरात मतदानाला सुरुवात झालेली आहे। एकूण 13 उमेदवारांसाठीचं हे मतदान आहे आणि सकाळी 7 वाजतापासून सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे। मी चंद्रपुरातल्या मातोश्री या मतदान केंद्रावर आहे आणि इथे सकाळपासूनच मतदारांची आवक सुरू झालेली आहे। मतदान केंद्राच्या बाहेर इथे मतदार याद्या लावलेल्या आहेत। लोक आपले नाव त्याच्यामध्ये शोधत आहेत आणि आतमध्ये जाऊन आपलं मतदान करत आहेत। एक अडचण याच्यामध्ये आल्याचं मतदारांनी सांगितलं, जे ऑनलाईनमध्ये त्यांना जे पोलिंग सेंटर देण्यात आलेलं आहे, इथे आल्यावर मात्र त्यांना दुसऱ्या पोलिंग सेंटरवर जावं लागत आहे। इथल्या यादीत आणि ऑनलाईनच्या यादीमध्ये एक बदल असल्याचं या निमित्तानं जाणवलं आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यावेळेस पहिल्यांदा घडत आहे ती म्हणजे व्हीव्हीपॅट। यावेळेस व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असल्यामुळे मतदारांमध्ये जो काही संभ्रम होता तो संभ्रमही आता दूर झालेला आहे। त्यांनी ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याच उमेदवाराची चिठ्ठी पाहून मतदारसुद्धा समाधान व्यक्त करताना इथे दिसत आहेत। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर।